नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत कागदपत्रे पडताळणी संबंधित अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। त्यासोबतच उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला कधी बोलवण्यात आलेले आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। कोणत्या परिमंडळा अंतर्गत अपडेट आहे तर पहा, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अंतर्गत ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणीकरिता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या पदांकरिता तुम्हाला DV करिता बोलवण्यात आलेले आहे। आता कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आणि काय वेळ आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया। तर पहा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी सोबतच्या यादीमध्ये अनुक्रमांक देण्यात आलेला आहे 1 ते 76। 1 ते 76 वरील जे काही उमेदवार असतील त्यांना दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। नंतर मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या पदाकरिता 1 ते 99 पर्यंतचे जे काही उमेदवार असतील त्यांना दिनांक 16/1/2025 रोजी 16 जानेवारी 2025 रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला ठीक सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 3:30 पर्यंत या ठिकाणी तपासणी किंवा कागदपत्रे पडताळणीचे शेड्यूल जे आहे ते देण्यात आलेले आहे। या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या मूळ प्रतीसह 2 साक्षांकित म्हणजे 2 झेरॉक्स प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। त्यावरती सेल्फ अटेस्टेड तुमचं केलेलं असायला हवं, ठीक आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही या DV साठी गैरहजर राहताल किंवा तुम्हाला काही कारणास्तव या DV करिता जाता आलं नाही तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भविष्यामध्ये मुदतवाढ देण्यात येणार नाही किंवा त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही। सोबत उमेदवारांच्या नावाची 2 यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून या पदांकरिता या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। चेक करताना तुमचं या ठिकाणी मेरिट नंबर आहे, अनुक्रमांक अर्थात सिरियल नंबर आहे, त्या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे। तसंच तुमचे रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी तसेच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे, ठीक आहे। तर पहा, याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि या लिस्टमध्ये तुमचा नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर समावेश असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। डिटेल्स शेड्यूल जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 15 जानेवारी रोजी तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे, ठीक आहे। 15 जानेवारी रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदाकरिता आणि 16 जानेवारी रोजी मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या पदाकरिता। ओके, सो माहिती समजली असेल लाईक जरूर करा। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।